त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये एक शोककळा पसरली. पाटील साहेब यांचे राजकीय प्रवास 60 वर्षामध्ये त्यांचं सुसंस्कृतपणा, त्यांचा संयम, चारित्र्य संपन्नता, त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे पाटील साहेब होते. आणि अशी ही व्यक्ती, मला वाटतं पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एका कुटुंबाचं, एका व्यक्तीचं वगैरे ही हानी नाही, ही संपूर्ण देशाची हानी आहे, राज्याची हानी आहे. आणि पाटील साहेब म्हणजे ही एक देशाची संपत्ती होती. आणि म्हणून आज आपल्यावरती एक खूप मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. आणि एवढंच म्हणेन की त्यांच्या जाण्यामुळं एक फार मोठी पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. पाटील साहेबांचं आणि आमच्या परिवाराचे अतिशय जवळचे संबंध, त्यांनी विशेष करून माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं. माझ्यासारख्या अनेक माणसं त्यांनी घडवलं. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्हाला शब्द फुटत नाही, त्याच्यामुळे अपुरे. आणि मी परत असं म्हणेन, पाटील साहेबाला श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ आमच्यावरती येणं म्हणजे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी अतिशय जड अंतकरणानं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि या ठिकाणी पाटील परिवार, शैलेश पाटीलजी, अर्चनाताई पाटील या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्वर देवो, ही ईश्वरकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या वतीनं परत श्रद्धांजली अर्पित करून थांबतो. ओम शांती शांती शांती.